सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा एक पदार्थ बनवणार आहोत. चीजलिंग्स म्हणजेच चीजच्या छोट्या शंकरपाळ्या. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे एक वाडगं भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच मोठ्या वाटीने मी पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे मीठ. तसंच एक छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. एक छोटा बटरचा तुकडा घेतलेला आहे चीज क्यूबच्या आकाराचा. त्याचबरोबर मी इथे 4 चीज क्यूब घेतलेले आहेत. आपलं जे प्रोसेस चीज असतं ते वापरलेलं आहे. मोझरेला चीज वगैरे वापरायचं नाहीये, प्रोसेस चीजच वापरायचं आहे. आता हे सगळं चीज मी असं ग्रेट करून घेणार आहे. चीजचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. ते 4ही क्यूब मी ते ग्रेट करून घेतलेले आहेत आणि आता हे आपण पिठामध्ये चीज आणि जे बटर घातलं होतं ते छान मिक्स करून घेऊयात. एकसारखं पिठामध्ये मिक्स झालं, जसं आपण मोहन चोळून घेतो तसंच छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी दुधाचा वापर करणार आहे पीठ मळण्यासाठी. तर इथे 2 वाट्या दूध मी घेतलेलं आहे. थोडं थोडं दुधाचा वापर करून जसं लागेल तसं दूध घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला थोडं घट्टसर मळायचं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं करायचं नाहीये. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळायचंय. आता जसं दूध लागतंय तसं मी वापरतेय. तुम्हाला शेवटी सांगते की दुधाचं प्रमाण किती लागलं आहे ते. तर बघा इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि जेवढं घेतलं होतं ते सगळं दूध लागलं आहे. त्यावर एक 2-3 चमचे अजून लागलेलं आहे. आता प्रत्येकाला दुधाचं प्रमाण हे थोडं कमी जास्त लागू शकतं. पीठ मळून झाल्यानंतर असं छान आपण एक गोळा करून 10 मिनिटासाठी याला असंच झाकून ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर पोळपाटावरती तो गोळा घेतलाय आणि पुन्हा 1 मिनिटभर मळून घ्यायचा आहे. आता त्यातला थोडासा गोळा काढून याची आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता इकडे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी संपूर्णपणे मैद्याचा वापर सुद्धा करू शकता किंवा पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या सुद्धा बनवू शकता. पण जर पूर्ण गव्हाच्या पिठाच्या तुम्ही बनवलात तर लाटताना तेवढी पातळ लाटता येणार नाही. यामध्ये मैदा असल्यामुळे चपाती अगदी पटापट पातळ आपण लाटू शकतो. तर जितकी पातळ लाटता येईल, जितकी शक्य असेल तेवढी पातळ ही चपाती लाटून घ्यायची आहे. म्हणजे चीजच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या अगदी मस्त फुलल्या जातात. तर इथे मी पूर्ण जेवढी जमेल तेवढी पातळ अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे. जेवढा पोळपाट आहे तेवढी चपाती मी इथे लाटून घेतली आहे. आता मी इथे हे पिझ्झा कटर घेतलेला आहे. जर पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही आपली शंकरपाळ्यांची जी कातणी असते त्याने सुद्धा असं कट करून घेऊ शकता. आता 1-1 इंचाच्या मापावरती आपल्याला ह्याच्यात छोट्या छोट्या अशा शंकरपाळ्यांचे कट करून घ्यायचे आहेत. ही पोळी जेव्हा आपण असे कट लावत असतो ना तेव्हा त्याच्या आधी पोळपाटावर थोडासा मैदा भुरभुरावायचा आहे. म्हणजे सुरीने जेव्हा आपण हे काढतो तेव्हा अगदी अलगद आणि सहज या सगळ्या शंकरपाळ्या छान अशा मोकळ्या होतात. अजिबात पोळपाटाला चिटकत नाही. तर अशा पद्धतीने बघा या सगळ्या सोडवून घ्यायच्या आहेत. आता बाकीच्या सुद्धा मी अशाच सगळ्या लाटून घेणार आहे आणि मग एकत्र आपण तळायला घेतल्या तरी सुद्धा चालते. फक्त अशा शंकरपाळ्या बनवून झालं की त्याच्यावरती एक ओला फडका टाकून ठेवायचा म्हणजे त्या सुकत नाहीत. तर तुम्ही बघू शकता इथे छान अशा या छोट्या छोट्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. याला आता आपण तळून घेऊया. तर तेल इथे छान कडकडीत गरम झालेलं आहे. तेल हे कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये शंकरपाळ्या टाकायच्या आहेत. नाहीतर त्या फुलल्या जाणार नाहीत. तर एका वेळेला जितक्या बसतील तेवढ्या आपल्याला शंकरपाळ्या यात घालायच्या आहेत. मी जी एक चपाती लाटून घेतली होती ती पूर्ण यामध्ये मी तेलात सोडलेली आहे. आता तेलात घातल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने अशा आपल्याला या हलवून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम ही शंकरपाळी अगदी फुगेपर्यंत हाय ठेवायची आहे आणि मग त्यानंतर हाय टू मीडियम फ्लेमवरती या शंकरपाळ्या दोन्ही बाजूनी पलटून छान अशा तळून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडासा लालसर रंग याला येतो. पण बाहेर जे चीजलिंग्स मिळतात ते अगदी पांढरे शुभ्र असतात कारण ते पूर्ण मैद्याचे असतात. तर बघा इथे 2 ते 3 मिनिटात या छान अशा तळून होतात. याच्याहून जास्त डार्क रंगावरती मी या तळणार नाहीयेत. आता एका मोठा झारा घेऊन यामध्ये मी या शंकरपाळ्या काढून घेणार आहेत.
तुम्ही बघू शकताय रंग हलकासा गुलाबी याला आलेला आहे. या आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या सुद्धा अशाच तळून घेणार आहे. तुम्ही या पूर्ण मैद्याच्या सुद्धा बनवू शकता. तर बघा इथे सगळ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. पूर्ण परात भरून या शंकरपाळ्या तयार होतात. दिसायला सुद्धा किती सुरेख दिसत आहेत आणि प्रत्येक शंकरपाळी ही छान फुललेली आहे. तुम्ही बघू शकताय छान अशा या फुगलेल्या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. एक शंकरपाळी मी तुम्हाला इथे ही तोडून सुद्धा दाखवते. अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत, छान कुरकुरीत होतात. तर मधल्या वेळेमध्ये मुलांना जेव्हा भूक लागते त्याच्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी खाऊ म्हणून एक चांगला पर्याय आहे. नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट बनतात आणि अजिबात चुकत नाही. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. बाहेरचे चीज विकत घेऊन खाण्यापेक्षा घरी एकदाच बनवून ठेवाल तर अगदी मुलांना पोटभर तुम्ही रोज देऊ शकाल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.